अस्सलामुअलैकुम व्ह्यूअर्स, कशी हाव सगळी? बेस हाव ना? मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. माझे उन्हा पण बेस आहात माशाअल्लाह. तुमच्या सगळ्यांची दुआ आहे. तेव्हा मी आज तुम्हाला दाखवणार आहे कर्दाची चटणी. कर्दा म्हणजे काय? हल्ले कर्दा नाही. ही बघा, ही कर्दा रानमेवा, जंगल का मेवा, कर्दा कर्दा. हा, मी तुम्हाला ह्याची चटणी दाखवणार आहे. आता त्या चटणीला काय काय चीज लागणार आहेत ते बघून घ्या बरं. ही हात कर्दा, ही जवळजवळ अर्धा किलो असतील. आपण काय मोजून नाही घेतला वाव, रानात गेला हल्लाव खुटून आणि ठेवला वाव. त्याच्यानंतर त्या कर्दाला आवरा खोबरा घेऊ. 1 वाटी खोबरा जाईल. अख्खी लसणाची गड्डी जाईल. 8 ते 10 मिऱ्या जातील. तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिशोबाने घेऊ शकता. तुम्हाला अगदी तिखट खायचं आहे ते तुम्ही अवरी पाव किलो घ्या, अर्धा किलो घ्या. मी तेवढी नाही घेऊ शकत आहे. आणि त्यातला ही इतकी कोथिंबीर जाईल. त्याच्यानंतर आमची ही चटणी वाटून झाली आणि विवर्स वाटताना आम्हाला थोडासा गोड टाकायचा आहे. गोड बोलल्याच्या नंतर एकदम मामूलीसे टाकायचे, सिर्फ टेस्टसाठी. जसं खट्टा मोप असते ना, ते थोडासा मिठा व्हायच्यासाठी असा एक छोटंसं तुकडं तुम्ही घेऊ शकता. ह्याचे 4 तुकडे पण केला तरी चालेल. मी पण 1 तुकडा ओढू घेईन. ठीक आहे. त्याच्यानंतर ही मिक्सरला आम्ही वाटून घेणार आहोत. पुरी चटणी वाटून झाली की आम्ही त्याला बघार देऊ. त्या बघाराला काय काय लागणार आहे ते पण बघून घ्या. आता बघाराला काय लागणार आहे बोलल्या, कढीपत्ता, राय आणि हानशी 2 ते 3 मिऱ्या आम्ही टेचून घेऊ आणि त्याचं बघार देऊ. तर चला सुरू करूया आपला काम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कर्दा आम्ही लोकांनी बॉईल पाणी केलं आणि त्यातला धुवून काढला हो का, की त्याच्यावरती ही जी दंडी असते ना, त्याचं चीक निघलेलं असते आणि ती मतलब अशी पाणी वाईट होते त्याचा. मगून त्याला आम्ही गरम पाण्यात धुवून घेतला वा. आता ही आवरी सगळी कर्दा एका वाट्यातल्या मतलब एका जारला आवरी एकदाच वाट्या नाही जाणार. तेव्हा आम्ही ह्याला 2 ते 3 वखत वाटून घेऊ. 3 वखत होईल. हा, ही खोबरा आहे. खोबरा खरवडून घेतला वाव. थोडा थोडा खोबरा बस. हा. त्याच्यानंतर मिरची घेत आहे मी कापून. मिरचीचे तुकडे करून टाकलं होते कसा वाटियाला बेस जमते. अक्का अक्का नाही काही रे, सगळं बारीक वाटते. त्या बघायला ठेवलं म्हणून. हो. आणि त्यातला कोथिंबीर धुवून ती पण कापून घ्यायची. ही सगळं कापून घेतल्याच्या नंतर बारीक वाटते. त्याच्यानंतर आता आम्ही लसूण टाकू. एक सोबत सगळे लसूण नाही टाकणार कारण वाटण अजून बाकी आहे. त्यातल्या निश्चित 4-4 बियो आम्ही टाकू. चवीनुसार आपण मीठ टाकू. त्याच्यानंतर गोळाचं 2 कापी टाकू. आता या वाटूया आपण. चला. मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा, 2 राऊंड झाले तात. 2 वखत थोडा थोडा करून वाटला वाव. आता हे 3rd राऊंड आहे. त्यातला ना मी लोक आता वाटू आणि सगळा एक सांगत मिक्सर करू आणि मग बघार देऊ. हा, आणि मग नंतर बघार देऊ. तेव्हा तुम्ही व्हिडिओशी हालू नको, जाऊ नको का ते. माझा व्हिडिओ पुरो बघत बैसा. हा, आणि व्हिडिओ बघल्याच्या नंतर पसंत पडलो ते तुम्ही लाईक बटन दाबा, वरना कोई बात नहीं. पसंद क्यों नहीं गिरेगा, लाजिम गिरेगा. इंशाल्लाह, उम्मीद तो है मुझे. करवंदे की चटनी, यानी ये मुझे नहीं लगता सब बनाते होंगे बोल के ऐसा, क्योंकि मोस्टली जरा बनवतात आणि मग कमी जणांनाही माहिती असते. रेयरली लोग बनाते रहेंगे और ये इतनी कमी जणांना माहिती आहे. लेकिन व्यूअर्स, हम लोग ने जो बनाया है ये लाजिम आप लोग ट्राई करके देखना घर पर.
इंशाल्लाह आपको बहुत पसंद आएगा। बघा आता चटणी मिक्सरला वाटियाचा प्रोसेस कंप्लीट झाला आहे। आता आपण करू बघाराची तयारी। एक तामतवी घेऊ, तामतवीतला आम्ही तेल गरम करू, पण तामतवीला गरम होऊ द्या। त्याच्यानंतर त्यातला आम्ही टाकू तेल, रिफाइंड तेल टाकून ती गरम करू। त्याच्यानंतर बघा बघाराला काय काय चीज लागतील। मी 4 ते 5 कली लसूण घेतलेत। विवार्स तुम्हाला मी मगाच लसणाचं बोलिया विसरलो आहे। 400 कलीवर लसणाचे पण लागतील। हो, बघायला तर लागतातच। राय लागेल, लसण लागेल, हां, आणि हे तेल आहे ना, आवरा पुरा तेल लागेल। माशाअल्लाह तामतवी गरम झाली आहे। त्यातलं मी आता तेल टाकलो, बघू शकता। त्याला आता आम्ही बेस कडकडून गरम करीन तेल। कडकडून तेल गरम झाल्याच्या नंतर त्यातला मी मिरची, राय आणि लसणाचं बघार देईन। कढीपत्ता पण असेल त्यात। सगळ्यात पहिले आपण राय टाकू, है ना जी। तेल तापलाय हय, राय टाकूयातला। ठेचलेलं लसूण टाकू आपण, कढीपत्ता, लसण, माशाअल्लाह। याला बेस लाल करून घेऊ मी, का की त्याची खुशबू पुढे चटणीतला पहिली पाहिजे दिवस। ही चटणी आता किनाशी खायचं आपण। तुम्हाला जिनाशी वाटेल तिनाशी खावा, ऐसा रोटीशी खावा, धान डाळच्या सोबत खावा। आपण खंच्या पण जेवणाला खास करून चटणी ही सगळी रोटी सोबत दाल धान असला की पण ठीक आहे। बघा चटणी आता मी आतला घेतली आहे। आता ह्यातला ओतल्यावर कसा थोडी ती 3 वखत थोडा थोडा करून वाटलेली चटणी आहे ती आता बेस मिक्सचर होईल, एकामेकातला मतलब मिक्स होईल। आता ह्याला थोडा आम्ही बबल येईपर्यंत त्याला म्हणजे आवट येस त्याला आम्ही गॅसवर ठेवू। बबल सांगितले की आम्ही त्याला बंद करू गॅस। माशाअल्लाह खट्टी खट्टी चटणी, खुशबू किती मस्त येत आहे आणि माशाअल्लाह। गोड एकदम नावासाठी टाकलेलं आहे, नावासाठी। पण गोड जास्ती टाकलं तर ती खट्टाच निघून जाईल। पण खट्टा असते तेव्हा ती जरा चटणी काही खायला लागते। आणि बघार दिलेली बोलला ते माशाअल्लाह। हां, एक नंबर माशाअल्लाह। माणसं ही डोसा आणि इडलीच्या सोबत पण खायला मग पसंत करतील नाही, पण ऐसा कोण बनवत नाही। पण ती इडली डोसा वर्षाचे 12 महिने मिळेल खायला, पण ही चटणी तुम्हाला वर्षाचे 12 महिने नाही, पण जेव्हा मिळते तेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा आपण 2-3 महिने खाऊ शकतो। पण एक बात आहे की करवंदे जे आहात आपल्याला रानात रस्त्यात ऐशीच रुजलेले असतात। कुदरतन अल्लाह तालाच्या तरफशी कोण रुजवत नाही त्याला, कोई उगाता नहीं है उसको। तो अगर ये ऐसा आलम रहा तो लोग अभी इसके बाग बनाएंगे, बगीचे बनाएंगे करवंदे के। सही आहे, ज्याला आवडेल आणि जो कोण ट्राय करून टेस्ट करून बघेल, ज्याला आवडली तो ते हर वर्षा करदा कव्वा येतात त्या झाडा त्याची वाट बघेल आणि कोकणचा रुख करेल की नाही चीज मिळेल कोकणातूच। चला जाऊया, एक गोणी भरून करदा आणूया, टाक्यावरी एवढी चटणी डीप फ्रीजला वाटून डोळे करून द्यायची। ही आता चटणी पण जेव्हा करदा पिकतात त्या टायमात त्याची शरबत बनते
जबरदस्त. आणि ती पोटासाठी एक नंबर. बेस्ट असते, बोलतात थंड एकदम. थंड थंड आहे, थंड आहे. माशाअल्लाह. बघा अल्लाह तालाने काय काय चीज़ों से फ़ायदे दे रहा है, एक एक चीज़ें. हाँ, एक एक चीज़ में ऐसे ऐसे फ़ायदे हैं कि अल्लाह ताला ने, बोलते ना वो सूरतुर रहमान में बोला हुआ है कि मैंने हर चीज़ दी है आपको, खाओ पियो मज़े करो आराम से रहो. हाँ, अल्लाह ताला को अच्छे अखलाक वाला इंसान पसंद है. बरोबर. अल्हम्दुलिल्लाह हर एक नियामत अल्लाह ने उतारा है ज़मीन पर, हमको खाने सही है. आना चाहिए, बस दूसरा कुछ नहीं. बिल्कुल बिल्कुल. माशाल्लाह देखिए कैसा बॉयल आ गया है और मुझे खुशबू बहुत अच्छी आ रही है उसकी. वाह 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 वाह. व्ह्यूअर्स, चटणी इज रेडी. चटणी रेडी झाली आहे. आता आम्ही गॅस बंद करू आणि गरम गरम नाही खाणार हा. जिभेला चटके लागतील आणि तो टेस्ट पण नाही देणार तैसो. व्ह्यूअर्सला आता मी गॅस बंद करताय. प्लेटला काढून दाखव. जी. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, ही चटणी थंडी झाल्यावर मोप टेस्ट देणार आहे. आम्ही 3-4 दिवस अगोदर बनवला होता. मोप जबरदस्त बनली होती. माशाअल्लाह. बस म्हणजे यातला टेस्ट खट्टो पण आहे, मिठो पण आहे, खोबऱ्याचं चव आहे त्यातला. हे सगळं आम्ही दाखवलं आहे स्टार्टिंगला. अल्हम्दुलिल्लाह मोप टेस्टी बनली आहे चटणी. तर चला आता मी तुमची अलविदा घेत आहे. माशाअल्लाह. वडापाव बनवा, रोट्यो बनवा, तुम्हाला जी चटपटा चाट बनवायचे बनवा, पण त्याच्यासोबत चटणी खायला विसरू नको, कारण ही युनिक आहे आणि ही सिर्फ गावात मिळू शकते. ही तुम्हाला मुंबईला कधीच नाही मिळणार. कर्द्याची चटणी परदेशात नाही मिळणार. हे कर्द्याचे कर्दे नाही आहात, हे कोलथारचे कर्दे आहात. तेव्हा तुम्ही खावा, किती हवे तवी बनवून खावा. माशाअल्लाह मोप टेस्टी आहे आणि कर्दा आपल्या सेहतसाठी मोप बेस्ट असतात, पोटासाठी थंड असतात. तो व्यूअर्स, अभी कर्दे की जो रेसिपी बताई कन्नों ने, वो आपको कैसी लगी वो कमेंट सेक्शन में ज़रूर बताना. और वीडियो पे ऐसे ही आप लोग बने रहिए और हमारा हौसला अफजाई बढ़ाइएगा कमेंट्स देकर. हैं, आपके सपोर्ट की बहुत ज़रूरत है. और जो भी बंदा पहली मर्तबा देखता होगा तो ज़रूर सबसे पहली फुर्सत में सब्सक्राइब करो हमारा चैनल और ऑल नोटिफिकेशंस ऑन करो, ताकि आपको हमारे सारे वीडियोस अवेलेबल और टाइम पे वक्त पे मिलेंगे आपको इंशाअल्लाह. तवा व्यूअर्स, सारी दुनियाशी आम्हाला प्यार मिळतं है. अल्हम्दुलिल्लाह आम्हाला चाहतात, आम्हाला कॉम्प्लिमेंट्स दारतात. सगळ्यांचा शुक्रिया, मोप तहे दिल से शुक्रिया आहे सगळ्यांचा की मोप माशाल्लाह बेहतरीन आणि मोप बेस्ट आणि कॉमेंट्स आम्हाला येतात. आमच्या जी पण का आम्ही छोटी मोठी के पण ॲक्टिव्हिटी आमची दाखवत आहोत त्यापैकी आम्हाला लोक मोप पसंत करतात आणि ह्याच्या पुढे पण अशीच पसंत करत राहावी ह्याची मी उम्मीद ठेवता है. तवा कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए बहुत कुछ है, पूरा की पूरा कोकण आपके सामने रख देंगे. बस हमारे चैनल पे बने रहिए. मिलते हैं फिर. अल्लाह हाफिज. अल्लाह हाफिज. शब खैर.